JSW स्टील या कंपनीने ओडिशामध्ये नवीन ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट चालू करण्याची घोषणा केलेली आहे, ज्याची क्षमता 13.2 मिलियन टन पर एनएम एवढी असणार आहे। तसेच या प्रोजेक्टसाठी सुमारे 65,000 कोटी एवढी कंपनी गुंतवणूक करणार आहे। तसेच पुढे जाऊन कंपनीने हे देखील सांगितलेलं आहे की भारतामध्ये वाढतं शहरीकरण पाहता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपान्शन असेल, यांचा विस्तार झपाट्याने होत आहे आणि या विस्तारामुळे स्टीलची डिमांड जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला आलेली पाहायला मिळते आणि डिमांड फुलफिल करण्यासाठीच आम्ही हा प्लांट जो आहे तो चालू करत असल्याचे कंपनीने सांगितलेले आहे। तशा प्रकारची कंपनी संदर्भातली छोटीशी अपडेट होती मित्रांनो, जी आता तुम्हाला मी सांगितलेली आहे। परंतु आता या स्टॉक संदर्भामध्ये तुम्ही जर शॉर्ट टर्म पिरियड किंवा लॉंग टर्मसाठी विचार करत असाल तर फक्त एवढ्या अशा अपडेटवरती आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही, तर आपण त्यासाठी या स्टॉकचा आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्सवरती कंप्लीट ॲनालिसिस करणार आहोत। हे 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत मित्रांनो, आमच्या टीमने खूप सारं रिसर्च करून हे 4 फॅक्टर्स काढलेले आहेत। याच्यावरती आपण जर डीपली ॲनालिसिस केलं तर आपण हे नक्की ठरवू शकतो की हा स्टॉक आपल्याला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, कारण की जे इन्फॉर्मेटिव्ह जे अपडेट्स असतात जे आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळणं गरजेचं असतं। त्या जर तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तो नक्कीच तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर जसे मी तुम्हाला सांगितलं आपले 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। तर याच्यामध्ये आपल्याला समजते की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे। त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा। तर याच्यामधून आपल्याला काय समजतं की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे। त्यानंतर तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा। याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते आहे का ते आपल्याला त्यातनं समजते। त्यानंतर चौथा आणि शेवटचा फॅक्टर आपला असतो तो म्हणजे चार्टचा। तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर बायर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, सेलर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, त्यांच्यामध्ये प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपल्याला यातनं समजणार आहे। तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर याच्यातला आपला सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 10.9 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट मिळवला आहे ते समजते। तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 10.1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 1 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.99 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, आता याच्यामध्ये कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2.31 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजतं। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते वजा करता कंपनीच्या आता किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 16.4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे फ्री कॅश फ्लो, आता याच्यामध्ये लास्ट 5 वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं। आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गावारी केली जाते आणि स्कोर काढला जातो, ज्याला झेड स्कोर असं नाव देण्यात आलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ठीकठाक आहे, ओके आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे। तर तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 3.52 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे प्रमोटर प्लेज,
आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते. आता याच्यामध्ये आपण जर रेशो बघितला तर त्यांची जी होल्डिंग असते ओव्हरऑल त्यापैकी 5% कमी होल्डिंग जर प्लेज असेल तर इथे आपण पॉझिटिव्ह गृहीत धरतो. आता त्यांची होल्डिंग जर बघायची झाली तर 5.35% जी होल्डिंग आहे ती प्लेज आहे. ओव्हरऑल त्यांच्याकडे होल्डिंग किती आहे, 45.32. त्यातील 5.35% होल्डिंगवरती त्यांनी कर्ज घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते फक्त 2.65 पाहायला मिळतो आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातो आहे. आता ओव्हरऑल जर इथे रेटिंग बघितली आपण तर 5ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक इथे आपल्याला रेड झोनमध्ये जाताना पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, तर कंपनीचे फंडामेंटल्स इथं अतिशय वीक, अतिशय कमकुवत इथं पाहायला मिळतात आपल्याला. त्याच्यामुळे हा फॅक्टर जो आहे तो आपण वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE आहे 18.4 आणि स्टॉकचा PE आहे 35.2. PE इथं आपल्याला जवळजवळ डबलने पाहायला मिळतोय. त्यानंतर पेग रेशिओ 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पेग रेशिओ तर 1.02 आहे. पेग रेशिओ तर चांगला पाहायला मिळतोय. EBITDA 10च्या आतमध्ये पाहिजे आणि EBITDA थोडासा जास्त आहे, 12.4 पाहायला मिळतोय. PB रेशिओ 3च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशिओ इथं 3.20 पाहायला मिळतोय. PB रेशिओ देखील थोडासा जास्त इथे पाहायला मिळतोय. PE जो आपल्याला जास्त पाहायला मिळत होता जवळजवळ 18पेक्षा डबल आहे 18च्या, आणि पेग रेशिओ 1.5च्या आतमध्ये असल्या कारणाने जी ग्रोथ जी आहे ती ग्रोथ जस्टिफाय इथं करते आहे, आपला क्लिअर कट कळून येत आहे. परंतु EBITDA आणि PB रेशिओ थोडासा जास्त असल्या कारणाने या फॅक्टरला आपण खराब देखील बोलू शकणार नाही आणि चांगला देखील बोलू शकत नाही. त्याच्यामुळे याला आपण ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करूयात. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता 2015चा त्यांचा जर सेल्स बघायचं झालं मित्रांनो, तो होता 52,972 करोड आणि तो वाढून आता 2026मध्ये झालेला आहे 1,85,470 करोड. या 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये सेल्समध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. आणि आता कन्सिस्टन्सी संदर्भात जर बोलायचं झालं तर जेवढा सेल्स त्यांना 2015मध्ये झाला होता कंपॅरेटिव्ह त्या नेक्स्ट इयरला आपल्याला तो सेल्स डाऊन झालेला इथं पाहायला मिळतोय. त्यानंतर 2017 पासून जर पुढे 19पर्यंत बघितलं तर कन्सिस्टंटली सेल्समध्ये वाढ झालेली आहे. 20मध्ये सेल्स पुन्हा डाऊन झाला आहे 73,326 करोड आणि त्यानंतर पुढे 21 पासून जर आपण 23-24पर्यंत जर बघायचं झालं तर कन्सिस्टंटली सेलमध्ये वाढ झालेली आहे. परंतु 25मध्ये तो सेल्स पुन्हा डाऊन झाला आहे 1,68,824 आणि आता 26मध्ये तो वाढून पुन्हा 1,85,470 आपल्याला होताना इथे पाहायला मिळतोय. लार्ज कॅप कंपनी आहे, मार्केट कॅपिटल खूप मोठा आहे, त्याच्यामुळे सेल्समध्ये थोडेफार नंबर्स मागे पुढे आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट कंपनीला कशा प्रकारचा होतोय ते आपण पाहून घेऊया. बघा 2015मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 1,722 करोडच्या आसपास आणि तो 2016मध्ये इथे आपला डाऊन झालेला पाहायला मिळतो, जवळजवळ निगेटिव्हमध्येच गेलेला आहे. बघा -481 करोडचा त्यांना लॉस इथे झालेला पाहायला मिळतोय. त्यानंतर 17 पासून पुढे बघितलं आपण तर 19पर्यंत पुन्हा आपल्याला पॉझिटिव्हमध्ये नेट प्रॉफिट येताना पाहायला मिळतोय. कन्सिस्टंटली 3 वर्षाला आपल्याला नेट प्रॉफिट वाढताना पाहायला मिळतोय. 20मध्ये पुन्हा डाऊन झाला आहे 3,919 करोड. त्यानंतर 21मध्ये तो वाढला आहे 7,873 करोड. 22मध्ये जवळजवळ डबल ते ट्रिबल आपला वाढलेला पाहायला मिळतोय 20,938 करोड. त्यानंतर 23मध्ये पुन्हा डाऊन झालेला आहे 4,139 करोड. त्यानंतर 24मध्ये पुन्हा वाढलेला आहे आणि 25मध्ये पुन्हा डाऊन झालेला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर रिसेंटली म्हणजे लास्ट इयरला 2026मध्ये आपल्याला 25,508 करोडच्या आसपास नेट प्रॉफिट झालेला पाहायला मिळतोय. ओव्हरऑल जर आपण या 10 ते 11 वर्षाचा पिरियड जर बघितला तर या वर्षामध्ये जो कंपनी नेट प्रॉफिट झाला तो सर्वाधिक नेट प्रॉफिट झालेला पाहायला मिळतोय. परंतु ओव्हरऑल विचार करता मित्रांनो कुठेही आपला कन्सिस्टन्सी पाहायला मिळत नाही आहे, त्याच्यामुळे या फॅक्टरला आपण वीकमध्येच कन्सिडर करणार आहोत. आता शेवटचा आपला फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा, त्यासाठी आता आपण चार्टवर जाऊया. आता चार्टवर इथे आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केलेली आहे. चार्ट तुम्ही पाहू शकता मित्रांनो, स्टॉक आपला स्ट्रॉंगली अपट्रेंडमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे थोड्याशा पिरियडसाठी साईडवेजमध्ये राहिला होता. एप्रिल 21 पासून जर आपण इथे बघायचं झालं तर डिसेंबर 22पर्यंत साईडवेजमध्ये होता आणि त्यानंतर प्रिव्हियस हाय जो होता 790चा तो इथे ब्रेकआउट झालेला आहे आणि ब्रेकआउट झाल्यानंतर कंटिन्युअसली स्टॉक आता वरती जातानाच आपल्याला पाहायला मिळतोय. आता अपट्रेंड असंच पुढे कंटिन्यू राहिलं तर पुढे टार्गेट्स काय असू शकतात किंवा इथून करेक्शन जर आलं तर खाली सपोर्ट्स काय असणार आहेत, तर त्यासाठी आपण डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. तर आता इथे आपण डेली टाइम फ्रेम ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आज आपला स्टॉक 1.21% इथं वाढलेला पाहायला मिळतोय. आता ही अपट्रेंड असंच कंटिन्यूशन राहिलं तर टार्गेट्स काय असणार आहेत ते आपण चेक करून घेऊया. त्यासाठी आपली एक स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीने आपण टार्गेट्स काढत असतो. आता इथे आपला नेक्स्ट टार्गेट पाहायला मिळू शकतो 1,372च्या आसपास. त्यानंतर पुढचा टार्गेट आहे 1,446 आणि त्यानंतर पुढचा थर्ड टार्गेट आहे तो म्हणजे 1,527. अशा प्रकारचे टार्गेट जे ते पुढे आपल्याला जर अपट्रेंड कंटिन्यू राहिलं ते टार्गेट पाहायला मिळू शकतात. आणि समजा इथे पुन्हा करेक्शन आलं किंवा प्रॉफिट बुकिंग झाली तर खाली सपोर्ट्स काय असतील ते देखील तुम्हाला मी देऊन ठेवतो. तर पहिला नियर बाय आपला सपोर्ट्स असणार आहे, हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मित्रांनो. 3 वेळा इथे
स्टॉकने रिस्पेक्ट केलेला पाहायला मिळते, एक 24 एप्रिलला, त्यानंतर 5 मेला, त्यानंतर पुढे 12 मेला. अशा 3 सेशनमध्ये आपल्याला या लेवलवरती स्टॉक जो आहे तो रिस्पेक्ट करून वरती जाताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे हा स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे. आणि तरी देखील हा सपोर्ट ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट तुमच्यासाठी मी देऊन ठेवतो. नेक्स्ट सपोर्ट असणार आहे 1190 आणि त्याच्या पुढचा जो सपोर्ट आहे लास्ट सपोर्ट तो आपल्या इथे एक 1101च्या आसपास पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि टार्गेट्स आहेत मित्रांनो. आता या स्टॉकवर माझा जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे. त्याच्यामागचं कारण देखील तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले त्यातला पहिला फॅक्टर होता फंडामेंटलचा, जो आपला वीकमध्ये पाहायला मिळाला आहे, फक्त 5ची रेटिंग स्टॉकला मिळालेली आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर होता व्हॅल्युएशनचा, जो आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला. तिसरा फॅक्टर होता फायनान्शियलचा, तो देखील आपल्या वीकमध्ये पाहायला मिळाला. आणि चौथा फॅक्टर होता तोच फक्त इथं आपल्या स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे या स्टॉकपासून लांब राहणंच आपल्यासाठी योग्य राहणार आहे. तर मार्केटमध्ये या व्यतिरिक्त खूप सारे स्टॉक्स आहेत, त्यापैकी काही स्टॉकचे आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले आहेत. आपल्या प्लेलिस्टमध्ये सगळ्या व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्या व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांनो. आणि जे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक तुम्हाला वाटतील ते तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड नक्कीच करू शकता. आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत, ज्यांनी या न्यूज बेस्ड स्टॉकमध्ये एंट्री केली असेल किंवा कोणी एंट्री करण्याचा विचार करत असेल, त्यांच्यासाठी सपोर्ट्स कुठे आहेत ऑलरेडी दिलेले आहेत मी. त्या सपोर्टचा स्टॉक आला, एखादा बुलिश तुम्हाला कन्फर्मेशन मिळालं, रिव्हर्सलचे काही संकेत मिळाले तर नक्की तिथे तुम्ही छोटीशी क्वांटिटी तुम्ही ॲड करू शकता. फक्त तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करून पुढे जायचं आहे. आणि पूर्ण रॅली जर तुम्हाला एन्जॉय करायची असेल त्यासाठी देखील आपली स्ट्रॅटेजी आहे. वरती स्टॉक जेव्हा जातो, जेव्हा अपट्रेंडमध्ये स्टॉक असतो, तेव्हा जे स्विंग लो तयार होतात त्या स्विंग लोला तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत करत पूर्ण रॅली एन्जॉय करू शकता. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली गेलेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसंच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण जेव्हा पण आम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी कव्हर करतो त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाते आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.